Dear friends, welcome back to my YouTube channel. Friends, hope you are preparing hard for the upcoming exams. Friends, when we prepare for board exam, HSC exam, we must focus on certain sections. In today's video, we will talk about second section, that is poetry section. It is question 3A and 3B. This section is nothing but comprehension and appreciation section, where you are supposed to comprehend the poem and appreciate the poem. So question 3A is a comprehension, where you are given a poem, तुम्हाला एक poem दिली जाते and you are asked to deal with certain activities. But in today's video, we will focus here, appreciation. So how it is asked and what are we supposed to do? How to write an appreciation, that is what we are going to see today. So let's get back. Now look what is said here. This is question 3B. Read the poem Indian Weavers. Title is given and write the appreciation based on the aspects given below. So this is an instruction. ही अशी एक सूचना असेल. In which what you get, आपल्याला काय मिळते, we get a title of the poem, and this appreciation it is for 4 marks. Okay, so now the poem is given, first stanza, second stanza, third stanza. Okay, and now points are given. These are the aspects given about the poem, poet, significance of the title, the form and theme and its significance, poetic style, language, features, poetic devices used, inspirational message, values, morals reflected in the poem, special features, your opinion and critical evaluation of the poem. So these are the aspects given, these are the points given. हे दिलेले मुद्दे असतात and ही poem आहे. Okay friends, now if we look at these aspects, हे जे aspects आपण ज्यावेळी विचारात घेतले फॉर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, तर हे ॲस्पेक्ट्स सेम असतात, कॉमन असतात. आज आपण जे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम पाहणार आहोत, ते ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम तुम्हाला कुठल्याही पोएमला ॲप्लाय करता येईल. आणि म्हणून हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा. वन्स यू अंडरस्टँड इट, एकदा हे तुम्हाला लक्षात आले, यू कॅन राईट द ॲप्रिसिएशन ऑफ एनी पोएम, आय गॅरंटी यू. सो लेट्स गेट बॅक. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिकेत आन्सर्स लिहिताना डू राईट लाईक दिस. क्वेश्चन 3B. व्हॉट इज दिस क्वेश्चन? इट इज ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ओके, आता आपल्याला ॲप्रिसिएशन लिहिताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. सो यू शुड बिगिन लाईक, आपण अशीच सुरुवात करावी. द टायटल ऑफ द पोएम इज इंडियन विवर्स. हे मी अंडरलाईन केलं आहे, म्हणजे इंडियन विवर्सच्या ऐवजी तुम्हाला दुसरी कुठली पोएम आली तर तुम्ही ते लिहा. लगेच पुढची लाईन, धिस पोएम इज रिटन बाय सरोजिनी नायडू. हे मात्र तुम्हाला पाठांतर करून घ्यावं लागेल, म्हणजे कुठल्या पोएटची कुठली कविता आहे, फक्त एवढं तुम्हाला पाठांतर करायचं आहे. नाउ this title is quite apt and has great significance. आता ही कॉमन लाईन आहे की प्रत्येक टायटल हे ॲप्ट असतं, त्याला एक सिग्निफिकन्स असतं. ही कॉमन लाईन टाका. सो दिस बिकम्स युअर फर्स्ट पॅरा. नाउ मूविंग टू नेक्स्ट पॅराग्राफ. सेकंड पॅरा लिहिताना धिस इज वन ऑफ द पॉप्युलर पोएम. जनरली कुठलीही पोएम पॉप्युलरच असते, लिहा असं. द पोएम हॅज अ राईम स्कीम AABB. आता इथे मी अंडरलाईन केलं आहे, ह्या पोएमची राईम स्कीम AABB आहे. दुसऱ्या कुठल्या पोएमची राईम स्कीम वेगळी असू शकते, किंवा राईम स्कीम जर पोएमला नसेल तर आपण म्हणायचं की द पोएम हॅज नो राईम स्कीम, इट इज अ फ्री वर्स असं म्हणा. इट हॅज 3 स्टांजाज. मी इथे अंडरलाईन करतोय, 3च्या ऐवजी 4 लिहा तुम्ही.
धिस पोएम हॅज इरेग्युलर लाईन्स, रेग्युलर लाईन्स, वॉट एव्हर जे असेल ते, पण ही लाईन टाका. द पोएट युजेस इन्फॉर्मल सिम्पल लँग्वेज अँड इझी स्टाईल ऑफ रायटिंग. जनरली प्रत्येक पोएटची रायटिंग स्टाईल इन्फॉर्मल असते, इझी लँग्वेज असते, स्टाईल ऑफ रायटिंग इझी असते. सो राईट लाईक दिस. द पोएट हॅज मेड यूज ऑफ व्हेरियस इमेजेस. आता पोएम आली म्हणजे त्याच्यात इमेजेसचा यूज असतो, म्हणून हे एक वाक्य आपण टाकू शकतो. द पोएट हॅज मेड यूज ऑफ व्हेरियस इमेजेस, ब्युटिफुल पिक्चर्स. द पोएट हॅज मेड यूज ऑफ पोएटिक डिव्हायसेस. प्रत्येक पोएममध्ये पोएटिक डिव्हायसेस असतात. मग कॉमन पोएटिक डिव्हायसेस कुठले? लाईक अलिटरेशन, पर्सॉनिफिकेशन, रिपिटिशन, मेटॅफर, सिमिली एटसेट्रा. सो या कॉमन लाईन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. अँड वन्स यू अंडरस्टँड इट, हे आपण जर एकदा लक्षात घेतलं तर कुठल्याही पोएमला आपण याच पद्धतीने लिहू शकतो. नाव द लास्ट पॅरा. द पोएम हॅज अ ग्रेट मेसेज फॉर ऑल द रीडर्स. प्रत्येक रीडरसाठी मेसेज आहे. द थीम ऑफ द पोएम टचेस द हार्ट ऑफ रीडर्स. We find this poem very close to our heart. And in this way friends, we can end the appreciation of the poem. आणि आपण सहज याला, ही 4 मार्काची ॲक्टिव्हिटी असते, 4 पैकी 3 ते 3.5 म्हणजे 3 to 3.5 मार्क्स आपण सहज मिळवू शकतो. सो फ्रेंड्स, होप you have understood all these things. तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल. Do share this video to all your friends and do subscribe to my channel. Keep watching. All the best.